सप्रेम जय भीम. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. खरं म्हणजे इंग्रजांचं 150 वर्ष राज्य आपल्या देशावरती होतं. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशामधील अनेकांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं. अनेकांनी आपल्या छाताडावरती गोळ्या झेलल्या, अनेक फासावरती गेले, अनेकांनी हुतात्म्य पत्कारलं. अनेकांच्या बलिदानातून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 80 वर्षामध्ये भारत राष्ट्राने जगासमोर एक नवीन शक्ती निर्माण केली आहे. असं असताना देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, की जे स्वतःला विश्वगुरू समजतात, त्यांनी मात्र अमेरिकेच्या समोर शरणागती पत्करताना दिसलेली आहे. अमेरिका सांगेल त्याच पद्धतीनं सगळी धोरणं ठरवायची, अमेरिका सांगेल त्याच पद्धतीनं खरेदी करायची. म्हणजे या देशाचं जे परराष्ट्र धोरण आहे या देशाचे पंतप्रधान ठरवत नसून अमेरिका ठरवत आहे. मला असं वाटतं की हे कशामुळे होत आहे. तर अलीकडच्या काही काळामध्ये जगाला हादरून सोडणारी जी एप्स्टीन फाईल समोर आलेली आहे, त्या एप्स्टीन फाईलमध्ये अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष असतील, मंत्री असतील, महत्वाचे जी काही लोक आहेत त्यांचे कृष्ण कृत्य त्या एप्स्टीन फाईलमध्ये लपलेले आहेत, दडलेले आहेत. आमच्याही देशाचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी आणि या देशातले काही मंत्री यांचं देखील एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलेलं आहे. आणि म्हणून एप्स्टीन फाईलमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही कृष्णकृत्य आहे की काय, अशी देखील शंका अलीकडच्या काळामध्ये येत आहे. कारण अमेरिका सांगेल त्याच पद्धतीनं देशाचे पंतप्रधान ऐकत आहेत, सगळ्या भूमिका घेत आहेत. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना शंका येत आहे. खरं म्हणजे या देशाचे जे पंतप्रधान यांना पंतप्रधान पदावरती बसवण्याची जी मुख्य भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेली आहे. आज अमेरिकेच्या समोर या देशाचे पंतप्रधान हे गुडघे टेकताना दिसत आहे, शरणागती पत्करताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व असताना, आपली शक्ती असताना जर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान अशी भूमिका घेत असतील तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गप्प का, याचा जाब विचारण्यासाठी खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यावेळेस पुढे आलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा काडीचाही संबंध नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक भूमिका घेतलेली नाही. परंतु आज मात्र तुम्ही ज्यांना प्रधानमंत्री पदावरती बसवलं, जे स्वतःला विश्वगुरू समजतात, 56 इंच छातीचे समजून घेतात, अशा पंतप्रधान आज अमेरिकेच्या समोर गुडघे टेकलेले आहेत. अमेरिका सांगेल त्या पद्धतीनं नाचताना दिसत आहेत. आणि म्हणून हे विश्वगुरू नाहीत, तर हे अमेरिकेच्या समोर हे मुजरा करणारे पंतप्रधान आहेत. असे पंतप्रधान या देशाला नको आहे. आणि म्हणून येत्या 23 मार्च रोजी RSSनं प्रधानमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा. याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर या ठिकाणी RSSच्या कार्यालयासमोर निदर्शने आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहे. मी आव्हान करतो की या देशातलं जे सार्वभौमत्व यांनी गहाण ठेवलेले अमेरिकेच्या समोर, या सर्वांना की ज्यांना ज्यांना राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रभक्ती आहे, आमचं राष्ट्र हे स्वतंत्रपणे उभं राहिलं पाहिजे, स्वतःचे निर्णय घेतलं पाहिजे, कुणासमोर झुकता कामा नये, कुणासमोर शरणागती पत्करता कामा नये. आणि कुणासमोर आहे जे आज नरेंद्र मोदी गुडघे टेकत आहेत अमेरिकेसमोर, ते गुडघे टिकू नये. असं ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी सगळ्यांनीच 23 मार्च नागपूरला RSSच्या मुख्य कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सगळ्यांनी या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित राहूया आणि RSSला जाब विचारूया की नरेंद्र मोदी हे जे मुजरा करतात अमेरिकेसमोर, त्यांना त्यांचा राजीनामा घ्या. अशा पद्धतीची भूमिका आपण घेणार आहोत. सगळ्यांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावं ही नम्रपणे या ठिकाणी आवाहन करतो.